बरं झालं तुम्ही विषय काढलात. मला बोलायचंच होतं तुमच्याशी. काय बोलायचं काय? आधी हातात घेतलेलं काम आहे ना ते नीट करायला शिक. आणि फालतू गोष्टींवर चर्चा करत बसायला माझ्याकडे वेळ नाही, कळलं? का तुला काय ऑफिसला जायचंय का? दे ग जरा मीठ दे. कमी खा मीठ. चवच नाही तर मीठ घालूनच खाणार ना. खार दे रे लोणच्याचा जरासा. खायचं म्हणून पोट भरायचं म्हणून खायचं, दुसरं काय? सकाळी सकाळी जिभेची चव गेली माझ्या. जिभेला चव आहे तुझ्या? धार आहे धार नुसती. धारेने कापले जात नाहीत ना. मी बोलून येते आईशी. सुनीता अगं तो बाबा बोलू दे तिला. अरे पण ही ऐकणार आहे का तिला? बोलू तर द्या तिला. आणि तसंही ताईनं सांगितलंय तिला आईशी कसं आणि काय बोलायचं. तिच्याशी कशी नाही चावत. बापरे, मला विश्वासच बसत नाहीये रे श्री. पण हे खरं आहे. बापरे, केवढ्या गोष्टी घडून गेल्या ना ह्या काळात. आणि म्हणूनच मी पप्पूंना म्हणालो होतो की त्यांना लग्नाला आणू नका. खरंच बरं केलंस. ते आले असते तर काय झालं असते याची कल्पनाही नाही करवते मला. बरं जान्हवी, आता हे सगळं डोक्यातून काढून टाक. नको टेन्शन घेऊस. चेहरा बघ जरा कसा झालाय. चल टेक इट इझी. नाही, मी आज हाफ डेच जाते. जान्हवी अगं नसेल झेपत आता नको जाऊस ना. सरही आता हेच म्हणाले, सुट्टी घे म्हणाले. बाळा आल्यावर सुट्ट्या घ्यायच्यात ना मला, म्हणून मग आता जेवढं जमेल तेवढं करते. ते आहे. खरं सांगू का तुला, मला आता तुझ्या बरोबरही यावंसं वाटतंय श्री. नाही मलाही आवडेल, पण तुझी खूप दगदग होईल. नको. खूप दमते रे मी सध्याच्या काळात. अवघडल्यासारखंच होतंय. आणि पण मनातनं खूप उत्साह आहे माझ्यात. हो हो, पण त्या उत्साहाला ना जर आवर घाला आता. एकदा बाळ आलं ना की मग आपण अनाथाश्रम, गणेश सेंटर सगळीकडे जाऊ. हा? आता हे घे. आई अगं तू कशाला चहा आणलास? मी घेतला. अरे अरे काय श्री, किती वेंधळेपणा करतोस रे. नाही ना. नाही 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 नाही. राग पडण्याचा पाणी लाव त्याला पटकन. अरे बापरे, मी चेंज करून आलो. मी धरू का? पाहिलंस कसा धांदरट आहे तो. सरी तसलीच धांदरट आहे. आई, काय झालं? नाही काही नाही. काहीतरी झालंय. नाही ग, असंच. असंच कसं? चेहरा बघा तुमचा. माझ्या चेहऱ्याचं राहू दे, तुझा चेहरा बघ किती दमलेला दिसतोय. आज नको ना जाऊस ऑफिसला. अहो ऍक्च्युली मी हाफ डेनेच जाणार आहे. आता आराम करेन आणि मग दुपारी जाईन. जान्हवी नको ग इतकी दगदग करूस. जितका होईल तितका आराम कर ना आता. बोल डॉक्टरांनी तिला सांगितलंय छान चालती फिरती राहा. हो पण अगं ह्या दिवसात खूप त्रास होतो. म्हणजे उठताना त्रास, बसताना त्रास. तुला नाही कळायचं. आई अहो खरंच एवढं काही होत नाहीये मला. तुम्ही दोघांना काहीही ऐकणार नाही आहात माझं. बरं तू आश्रमात जायला निघालास का? हो, आणि मग तिकडनं गणेश सेंटरला. त्यांना एकदा घरी बोला ना मग. नक्की. आणि तुझा निरोप देईन मी त्यांना. येतो. जान्हवी, आणि तू एनिवे उशिरा जातीयस, सो मी सेंटर मधनं परत येताना तुला पिकअप करतो आणि मग ड्रॉप करतो. चालेल. येऊ? हो, नीट जा. अच्छा बाय. सांभाळून रे. होय बाय. सरीचं लग्न झालं तर एवढा दान धर्म करतोय तो.
घरात बाळ आल्यावर तर काय करेल कोणाच ठाऊक. आता मी तुम्हा सगळ्यांसाठी एक गोष्ट वाचणार आहे. गोष्टीचं नाव आहे स्वर्गातील माळ. सखू सारखं आमचंही जीवन सुखी हो. आवडली गोष्ट? व्हेरी गुड. सरीच्या लक्षातच नाही राहिलं ग माझ्या. चहा घेऊन तिच्या खोलीतच गेले मी आणि भाऊजींच्याही लक्षात नाही राहिलं पूजेचं. तर काही दिवस सगळ्यांचंच असं होणार ना आपल्या. त्यांच्या नसण्याची आपल्याला अजून सवय नाही झाली आहे ना. सरीची रिकामी खोली बघितली आणि माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं ग. बहिणी, मी ना व्हेज पराठे करते आणि छान लस्सी करते. श्री पण म्हणाले खायला येतो म्हणून. तू खाशील ना ज्यांना? बहिणी, काय झालं? सरीची आठवण आली का? हो ग, तिची रिकामी खोली बघून ना कसं तरीच वाटत होतं मला. मला सुद्धा ना देवघरापाशी गेले ना तर असं चुकल्यासारखं वाटलं. काय करत असेल कोणाच ठाऊक. मी फोन केला होता त्यांना. हो का? काय म्हणाली ती? कसं चाललंय तिचं? बरं आहे ना? हो, खरं तर बोलणं झालं नाही आमचं. म्हणजे त्यांनी फोन नाही उचलला. बिझी असतील कदाचित त्या. हा, बिझी असेल. पाहुणे असतील ना घरी. हो, तीही आहेच म्हणा. करतील पण त्या. वेळ मिळाला ना की फोन करतील. ए, आपण सरीच्या खोलीचं काय करूया ग? म्हणजे अगं ती रिकामी खोली पाहवत नाही ग. काय करणार मग? काय करणार माहित नाही. स्टोर रूम करूया. नाही, नको नको. आता बाळ थोडं मोठं झालं की बाळासाठी एक वेगळी खोली लागेलच ना. राहू दे. हा, हे लक्षातच आलं नाही ग माझ्या. हे छान आहे. बाळासाठीच ठेवूया खोली. घरातला एक माणूस कमी झाला तरी नवीन मेंबर येणारच आहे की आता घरात. त्याच्यासाठीच ठेवूया खोली. तेच तर ना. आपण ना मस्त रंगवून घेऊया खोली. आणि थोडं काम राहिलं करायचं घरातलं तेही करून घेऊया. बहिणी, आपण किचन मध्ये जाऊन बोलूया. हो म्हणजे काम करता करता बोलणं पण होईल. हो हो हो. जान्हवी तू आराम कर हा. इंदी, आपण ना भाऊजींची पण बोलून घेऊया. त्यांचं डोकं या गोष्टीत खूप चालतं आणि बाळासाठी खूप उत्साही करतील सगळं त्या. हो हो, पण आता चला. हो हो. ते चला आराम करा. आणि पराठे आणि लस्सी झाले की लगेच घेऊन येते. हो. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जराशे राहू द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाळ सागर माझा, या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा, अभिलाषा यांची धरिता कोणी नजर माझी. देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. नाव काय? चाल. हे घे, हे घे, हे घे. राजेश, केक.
चला आवडलं ना सगळ्यांना? चला मजा करा. टाटा. जान्हवी, ती काही बोलली का ग? कोण? सरी. कशाबद्दल? ती आली होती माझ्याशी बोलायला. मग मी जरा खडसावलं तिला. म्हणजे म्हणजे म्हटलं तिला की आता या वयात लग्न करून तडजोड करणं जमणार आहे का तुला? म्हणजे हक्काचं माहेरही नाही ना ग तिला. चाललंय ते की वाईट आहे का? कशाला उगाच विषाची परीक्षा घ्यायची? आई, असं म्हणालात तुम्ही त्यांना? हो अगं, मग काय चुकीचं आहे त्याच्यात? नाही, चूक किंवा बरोबरपेक्षा माणसाचा आनंद काहीच नसतो का? घटकेच्या आनंदासाठी सगळं आयुष्य पणाला लावायचं का ग? मी सरूला ओळखते. माझ्यासारखी फटकळ नसली तरी नादिष्ट आहे ती. बेबी आत्या, तुमची काळजी राहते, पण सरू मावशी आणि ते पप्पू या दोघांनाही ही जाणीव आहेच ना की ते आज मोठ्या वयात लग्न करतायत. त्यामुळे ते जुळवून घेतील एकमेकांबरोबर. आणि पप्पू सज्जन समंजस आहेत. ते सरुमावशीला नक्की सांभाळून घेतील, खात्री आहे माझी. श्री, हो, एकतर सरुमावशीचं सगळं चांगलं होईल याची खात्री आहे मला. आणि दुर्दैवाने काही घडलंच ना तर सगळं मी निस्तर आहे. पण सरुमावशीला त्रास नाही होऊ देणार मी. शब्द देतो मी तुला. आता तुम्ही सगळे एवढं म्हणताय तर मी नको म्हणून काय होणार आहे? श्री कसा नाही आला अजून? फोन करावा? नको, कामात असेल. नीट रे, सुखाचा संसार कर. काळजी घे आणि माझी काळजी नको करू. वहिनी, हा? कुठे हरवला? नाही, काही नाही ग, असंच. बरं, श्रीचा फोन आला होता. मग निघाला का तो? निघालाय, पण खूप भूक लागली असं म्हणाला. अगं सगळं तयारच आहे की. मग बरं, जान्हवीने खाल्लं? नाही, म्हणाली श्री आला की बरोबरच बसतो दोघं म्हणून. तर कशाला थांबायचं तिने? दोन जीवांची आहे की नाही? हो ना, पण ऐकायला पाहिजे ना. तुम्ही आता तिला सांगा, रजा घे, बाद झाला म्हणावं. सांगितलं पुष्कळ वेळा, पण ऐकतच नाही ग. श्रीच्या समोर ओरडा तिला, म्हणजे नवऱ्याने सांगितलं ना की आपोआप ऐकेल ती. हा, ही युक्ती चांगली आहे. आता श्री आला ना की त्याच्या समोरच रागावते तिला बघ.
जानवी, आज काय बरं वाटतंय माहितीये मला. मला तर ऐकूनच छान वाटतंय. जगात अजूनही चांगलं काम करणारी माणसं आहेत म्हणून जग चाललंय. ए पण श्री, आता मी येणार आहे तुझ्या बरोबर. ठरलं म्हणजे ठरलं. बाकी काय, सरमोशीचा काही फोन आला की नाही? रमल्या छान संसारात. आपण तिला एक फोन करूया. अरे केला होता मी. हे मग काय म्हणाली? उचललाय कुठे त्यांनी? गडबडीत असेल. मलाही तेच वाटलं, म्हणून परत फोन नाही केला. म्हटलं आता मोकळ्या झाल्या की करतील त्या फोन. बरं, आणि तुझं जेवण अजून झालेलं नाहीये बरोबर? का थांबलीस तू? जानवी, मी तुला कित्येकदा सांगितलंय माझ्यासाठी थांबत जाऊ नकोस. तर भूक लागली आहे मला. तर ओरडणारच का तू आता? वा, आता इमोशनल व्हा. नवऱ्याला ब्लॅकमेल कसं करायचं चांगलं माहिती आहे ना तुला. आता मला आणखीन काही एक ऐकून घ्यायचं नाहीये. माझ्या मुलाच्या आयुष्याचं जे काही वाटोळं व्हायचं होतं ना, ते सगळं झालेलं आहे. पण गावरान गंगू शोधून आणली देवास्तव. आय, आता आपल्याला बरोबर राहायचंय ना, तर काय काय गोष्टी पाळायलाच पाहिजे. हे बघ, हे सगळं तू नाही मला सांगायचंस, कळलं? तू मला शिकवायचं नाहीयेस, मी शिकवणार आहे तुला. या घरात मी सासू आहे, कळलं? आपल्या घरातल्या रीतीभाती तू शिकायच्यास, मला शहाणपणा नाही शिकवायचास, कळलं? अहो, शिकायला ना नाही हाय माझी. अगं पण मग शिकतेस कुठे? ना स्वयंपाक, ना बोलणं चालणं, ना कपडे घालण्याची समज. काय येतंय तुला? काही येत नाहीये. तुझं डोकं ना मला जरा हलकंच वाटतंय. अगं पटापटा एखादी गोष्ट कळतच नाही तुला. तुझ्यापेक्षा ती मंदा बरी. म्हणजे नाव मंद आहे, पण कामात तरी जरा लगबग आहे तिच्यात. झालं का तुमचं बोलून? काही उपयोग आहे का बोलू? काही परिणाम होणार आहे का तुझ्यावर? आय, मला एक सांगा, बाबा तुम्हाला जे बोलतात ते तुमच्या मनाला लागतं ना? म्हणजे काय लागणार नाही का? अगं माणूस आहे मी. अहो, पण म्या बी माणूसच आहे की. ते का नाही लक्षात येत तुमच्या? अगं मी माणूस आहे, तू माणूस हाय. हा फरक आहे ना ग. आणि तू सतत चुका करत असतेस. माझं कधीच चुकत नाही. असं तुला वाटतं? झालं, तुम्हाला बोलायला नवीन मुद्दाच मिळाला ना. तू जर शांतपणे ऐकणार नसशील ना, तर मला बोलावंच लागेल. आता काय ऐकायचंय हिच्याकडून? आई, बायको आहे ती माझी. हो रे बाबा, हो. ते अगदी पक्क लक्षात आहे माझ्या. आणि तिच्यामुळे तू या घरात आहेस हेही लक्षात आहे ना तुझ्या? काय ग, झालं नाही का तुझं बोलून? अगं मग बोल ना. झटा झटा शिक, काम कर. मग मी कशाला बोलेन तिला? आणि बरं का, सासूचा धाक पाहिजे. आईने वळण लावलं नाही आणि सासूचा धाकही नाही, मग ही उन्हाळ महिना सुधारणार कशी? आई, कसं आहे ना, आम्हाला ती जशी आहे तशी चालणार. मग तू खपवून घे नवरा म्हणून. मी सासू म्हणून तिला खपवून घेणार नाही, कळलं? बर, मग काय करणार आहेस? काय करणार म्हणजे? अहो, वळण लावणार आहे तिला. अहो, चालन नाही. तुम्ही मला काय सांगायचं ते सांगा, मला बी ऐकूनच घ्यायचंय ना. शेवटी मला रोहण्यासोबत अख्खी जिंदगी घालवायची आहे. तेच तर करते ना मी. अहो, पण आहे त्यासाठी मला आधी माणूस म्हणून वागवाल तर. अगं मग तू वाग तशी माणसासारखी. अहो, आहे मी लय ट्राय मारते, पण येळ तरी द्या ना थोडा मला. अगं ट्राय मारते हो. बघा तरी कशी भाषा आहे हो ही. सुनीता, तुझी मवाळ भाषा तिला कळणार नाही. कला, तू शांतपणे ऐकणार नसलीस, बोलणार नसलीस
तर मला कॉन्ट्रॅक्ट बाहेर काढावं लागेल. मग एकतर आपण वेगळं राहू किंवा हो मी काय ऐकायला नाही असं म्हणते का? आ? काय सांगायचंय ते पटापट सांग ना.